नमस्कार विद्यार्थ्यांनो. बघा, आज आपण 8वी स्टँडर्डचा जो चॅप्टर आहे तो कंटिन्यू करणार आहोत. 8th स्टँडर्डचा पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण पोल्युशन बद्दलच्या काही डेफिनेशन, पोल्युटंटच्या डेफिनेशन, एअर पोल्युशन म्हणजे काय आणि एअर पोल्युशन मध्ये त्याचे काय रिझन्स आहेत हे आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये बघितलेलं आहे. बघा, आता पोल्युशन म्हणजे काय? पोल्युशन म्हणजे कॉन्टॅमिनेशन ऑफ नॅचरल एन्व्हायरमेंट, त्याला आपण पोल्युशन म्हणतो. पोल्युटंट म्हणजे काय? फॅक्टर अफेक्टिंग टू द नॅचरल फंक्शन ऑफ इकोसिस्टीम अँड हार्मफुल इफेक्ट ऑन बायोटिक अँड अबायोटिक फॅक्टर, त्याला आपण काय म्हणतो? पोल्युटंट म्हणतो. त्याच्यानंतर आपण एअर पोल्युशन बघितलेलं आहे. एअर पोल्युशन मध्ये बघा, आपण एअर पोल्युशनची डेफिनेशन बघितली आहे आणि त्याच्यानंतर काय काय फॅक्टर अफेक्ट करतात, म्हणजे नॅचरल आणि मॅनमेड. नॅचरल मध्ये बघा, व्होल्कॅनो आहे, अर्थक्वेक आहे, सायक्लोन आहे, त्याच्यानंतर मायक्रोब्स आहेत, आणि मॅनमेड मध्ये इंडस्ट्रियलायझेशन, ॲटॉमिक पॉवर प्लांट, ह्या सगळ्या गोष्टी आपण पाठीमागच्या प्रिव्हियस लेक्चरला बघितलेल्या आहेत. विथ डिस्क्रिप्शन आपण दिलेलं आहे तुम्हाला लिहून. ते रोजच्या रोज रीड करा, जेणेकरून आपल्याला जे लेक्चर्स आहेत, आता समजा ऍसिड रेन आहे, हे सगळ्या गोष्टी एकमेकाला रिलेटेड असतात. म्हणजे प्रिव्हियस लेक्चर जर रीड केलं तर आपल्याला नेक्स्ट लेक्चर मध्ये आपल्याला काही गोष्टी, आपल्याला बेसिक गोष्टी असतात त्या आपल्याला आठवतात किंवा आपल्याला लिहिता येतील. ठीक आहे. बघा, आज आपण ऍसिड रेन बघतोय. ऍसिड रेन तुम्हाला एकदा सांगतो मी. पाठीमाग आपण डेफिनेशन बघितलं. तीनच पोल्युशन आहेत आपले: एअर पोल्युशन, सॉइल आणि वॉटर. त्यामधलं आपण एअर घेतोय आज. इफेक्ट पण बघितले आपण एअर पोल्युशनचे प्लांटवर, अॅनिमलवर काय होतात. कालच्याच लेक्चर मध्ये बघितलं आपण इफेक्ट ऑफ ग्लोबल वॉर्मिंग. त्याच्यानंतर आज आहे ऍसिड रेन. बघा, आता ऍसिड रेनची आपण डेफिनेशन बघूया. ऍसिड रेन म्हणजे काय? बघा, त्यालाच आपण आम्ल पण म्हणतो. ऍसिडला आपण आम्ल म्हणतो. रेन पाऊस म्हणजे आम्लहारी पाऊस थोडक्यात. बघा, रेन कंटेनिंग हाय लेवल ऑफ ऍसिड लाईक सल्फ्युरिक अँड नायट्रिक ऍसिड फॉर्मड ड्यू टू ऑक्साइड ऑफ सल्फ्युरिक ऍसिड अँड ऑक्साइड ऑफ नायट्रोजन विथ रेन वॉटर इज नोन एज ऍसिड रेन. आम्लरी पाऊस कशाला म्हणायचं? ज्या पावसामध्ये ऍसिडचं प्रमाण हाय असतं, ज्याच्यामध्ये सल्फ्युरिक आणि नायट्रिक ऍसिड, पण ते फॉर्म कसे होतात? जे ऑक्साइड्स असतात, सल्फ्युरिक ऍसिड आणि नायट्रिक ऍसिड, नायट्रोजनचे ऑक्साइड्स. बघा, ऑक्साइड कसं वाचायचं? ऑक्साइड्स ऑफ सल्फर, ऑक्साइड्स ऑफ नायट्रोजन आणि CO2 आहे. म्हणजे हे पावसामध्ये यांचं प्रमाण जास्त असतं. हे ऍसिडचं, हे ऑक्साइड आहे आणि हे ऍसिडचं प्रमाण जास्त असतं, त्याला आपण ऍसिड रेन म्हणतो. म्हणजे रेन कंटेनिंग हाय लेवल ऑफ ऍसिड, दॅट इज सल्फ्युरिक ऍसिड अँड नायट्रिक ऍसिड, they are formed due to oxides of sulfur and oxides of nitrogen with rainwater is known as acid rain. सोपी डेफिनेशन आहे, त्याला आपण आम्लीय पाऊस म्हणतो. आता बघा, हे ऑक्साइड आहे सल्फर, हे ऑक्साइड ऑफ नायट्रोजन CO2 काय झाले? ह्या रेन वॉटर सोबत हे ऑलरेडी हवेत आहेत, एअर मध्ये आहेत किंवा ऍटमॉस्फिअर मध्ये आहेत, त्यात प्लस आपलं वॉटर आलं, मिक्स झाले, एकमेकात कंबाईन झाले, दोन्ही पण कंबाईन झाले आणि त्यांचं ऍसिड रेन तयार झालं. आणि ते कशावर पडले? अर्थवर पडले. पण त्या वॉटरमध्ये जास्त प्रमाण आहे कशाचं? सल्फ्युरिक ऍसिडचं आणि नायट्रिक ऍसिडचं, म्हणून त्याला आपण काय म्हणतो? ऍसिड रेन असं म्हणतो. सोपं, त्यालाच मराठीतून आम्लरी पाऊस असं आम्लरी म्हणतो. ठीक आहे. आता बघा, पाऊस तर पडला, पण त्याचे इफेक्ट काय होणार आहेत? इफेक्ट ऑफ ऍसिड रेन बघा, वेन ऍसिड रेन मिक्स विथ वॉटर इट विल बी अफेक्ट ऑन एक्वॅटिक लाईफ. एक्वॅटिक लाईफ म्हणजे जलचर, ज्यांचं जीवन आहे, जे पाण्यात राहतात, समुद्रात राहतात जे जीव, त्याला आपण काय म्हणतो? एक्वॅटिक लाईफ असं म्हणतो. ठीक आहे. आता बघा, वेन ऍसिड रेन मिक्सेस विथ वॉटर इट विल अफेक्ट ऑन एक्वॅटिक लाईफ. ठीक आहे. आता बघा, काय म्हणलं? वेन ऍसिड रेन मिक्सेस विथ वॉटर इट विल अफेक्ट ऑन एक्वॅटिक लाईफ, म्हणजे जे वॉटर, ऍसिड वॉटर आपल्या अर्थ मधल्या वॉटर मध्ये मिक्स होतं, पण ते अफेक्ट करतं एक्वॅटिक लाईफवर अफेक्ट करतं. म्हणजे बघा, अफेक्ट ऑन ह्युमन हेल्थ, वॉटर इज कंझ्युम्ड. माणसावर पण त्याचा अफेक्ट होतो जेव्हा ती एखादा ह्युमन्स ते कंझ्युम करतो वॉटर. ठीक आहे. तेव्हा त्या ह्युमन लाईफवर सुद्धा आपल्या ऍसिड रेनचा इफेक्ट होतो. ठीक आहे. असे दोन पॉईंट झाले. त्यानंतर तिसरा बघा, इन्क्रीजेस द ऍसिडिटी ऑफ सॉइल. जेव्हा ऍसिड रेन एखाद्या सॉइलवर पडतो किंवा अर्थ सरफेसवर पडतो, तेव्हा तिथली जी ऍसिडिटी आहे ही पण काय होते? इन्क्रीज होत असते म्हणून सांगितलं. ठीक आहे. मग तिथं जर ऍसिडिटी इन्क्रीज झाली तर त्या सॉइल मध्ये कुठल्याच प्रकारचं क्रॉप येत नाही किंवा क्रॉपच घेतलं जात नाही थोडक्यात. ठीक आहे. ऍसिडचं प्रमाण आहे,
न्यूट्रल पाहिजे आपल्याला सगळं, ठीक आहे. बघा, अफेक्ट ऑफ क्वालिटी ऑफ अंडरग्राऊंड वॉटर. जे अंडरग्राऊंड वॉटर आहे त्याची क्वालिटीवर सुद्धा आपला काय होतो, अफेक्ट होतो. म्हणजे जे स्टोरेज करतात कुणी, त्याच्यावर पण आजूबाजूला जर ऍसिड रेन पडला तर त्याचा इफेक्ट त्या अंडरग्राऊंड वॉटरवर सुद्धा होतो. असे बघा 4 अफेक्ट आहेत ऍसिड रेनचे, इझी जे आहेत. वेन ऍसिड रेन मिक्सेस विथ वॉटर इट विल अफेक्ट ऑन aquatic लाईफ, अफेक्ट ऑन ह्युमन हेल्थ, वॉटर इज कंज्युम्ड, ठीक आहे. इंक्रीजेस ऍसिडिटी ऑफ सॉइल, अफेक्ट द क्वालिटी अंडरग्राऊंड वॉटर. ठीक 4. आणि नेक्स्ट काय, प्रिव्हेंटिव्ह मेजरमेंट ऑफ एअर पोल्युशन. आपण त्या आता एअर पोल्युशन बघितलं, त्याची डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन पण बघितलं, थोडक्यात इफेक्ट बघितले, मग त्याला प्रिव्हेंट कसं करायचं त्या एअर पोल्युशनला. म्हणजे हे एअर पोल्युशन मुळेच होते सगळं, ठीक आहे. एअर पोल्युशनचे डेफिनेशन, त्याचे इफेक्ट, त्याच्यानंतर ऍसिड रेन, त्याच्यानंतर इफेक्ट ऑफ ऍसिड रेन. आता आपण काय म्हणतो त्याचं प्रिव्हेंटिव्ह मेजर, ठीक आहे. बघा, आता आपण पाठीमागच्या मध्ये ओझोन डिप्लेशन सुद्धा होतो. ओझोन डिप्लेशन कशामुळे होतो, आपले जे कुलंट असतात, कुलंट फ्रीज असेल, एसी असेल, त्याच्यामध्ये काय असतं, CFC नावाचा एक गॅस असतो. मी सांगितलं क्लोरोफ्लोरोकार्बन, ठीक आहे. तो काय करतो, ओझोनला डिप्लेशन करत असतो, ठीक आहे. बघा, त्याच्यातलाच एक मेजर तो प्रिव्हेंटिव्ह आहे. बघा, कंट्रोल अँड बॅन ओव्हर CFC प्रोडक्ट. जे प्रोडक्ट मध्ये CFC नावाचा गॅस असतो त्याला काय करा, बॅन करा, कंट्रोल करा म्हणून सांगितलं. कंट्रोल ऑन ॲटॉमिक टेस्ट, जे सांगितलं काल ॲटम बॉम्ब वगैरे बनतात, त्याच्यामध्ये हाय रेडिएशन ऑफ काय करतात, आपले काल सांगितलं बघा तुम्हाला, हाय रेडिएशन जे पिरियडिक टेबल मध्ये जे काही मॉलिक्युल्स आहेत ते वापरले की त्याच्यामधून रेडिएशन तयार होतं आणि हीट तयार होते, ठीक आहे. त्याच्यानंतर मेंटेन द व्हेकल मेंटेन करा. प्रॉपर डिस्पोजल ऑफ स्टिकिंग वेस्ट जनरेटेड इन सिटी मध्ये जो स्टिकिंग प्रोडक्ट आहे, जो हाय प्रमाणात बाहेर पडतो, त्याच्यावर काय करायचं, प्रॉपर डिस्पोजल करायचं त्याला. त्याच्यानंतर 5वं आहे युझिंग पब्लिक ट्रान्सपोर्ट. सगळ्यात जास्त पब्लिक ट्रान्सपोर्ट जर आपण वापरलं तर आपलं एअर पोल्युशन पण आपण कंट्रोल करू शकतो, ठीक आहे. तर बघा, ऍसिड रेन, त्याची डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन, इफेक्ट, त्याच्यानंतर प्रिव्हेंटिव्ह मेजर्स, इथपर्यंत आपलं पूर्ण व्यवस्थितपणे विथ डिस्क्रिप्शन झालेलं आहे. आता त्याच्यानंतर आहे आपलं वॉटर पोल्युशन, सॉइल पोल्युशन. हे 2च पोल्युशन आहेत, 3 महत्वाचे आहेत. एक कम्प्लीट झालेला आहे विथ डिस्क्रिप्शन, ठीक आहे. रोजच्या रोज रीड करा. काही डाऊट असेल तर कमेंटमध्ये विचारा, त्याचं सोल्युशन तुम्हाला लगेच मिळून जाईल, ठीक आहे. बाकीचं आपण उद्याच्या लेक्चरमध्ये बघू.